अमरावती स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ विधान परिषद निवडणूक 2026साठी आज मतदान प्रक्रियेला उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली। अमरावती तहसील कार्यालय येथील मतदान केंद्रांवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या 12 नगरसेवकांनी आपला मतदानाचा हक्क बजावत पक्षाची एकजूट दाखविली। मतदान केंद्रावर आमदार संजय खोडके आणि आमदार सौ सुलभाताई खोडके यांनी उपस्थित राहून मतदान प्रक्रियेचा आढावा घेतला। त्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते। राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक अविनाश मार्डीकर, भोजराज काळे, रतन डेंडुले, प्रमोद महल्ले, गुड्डू धर्माडे, चंदू खेडकर, मनीष बजाज, मंगेश मनोहरे, शेख जफर, ममता आवारे, मिनल सवई आणि अर्चना पाटील यांनी मतदान करून लोकशाही प्रक्रियेत आपला सहभाग नोंदविला। यावेळी मतदान केंद्र परिसरात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती पाहायला मिळाली। यश खोडके, प्रशांत डवरे यांच्यासह अनेक समर्थकांनी मतदान केंद्रावर उपस्थित राहून पक्षाच्या उमेदवाराला पाठिंबा दर्शविला। कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे आणि उत्साहपूर्ण वातावरणामुळे मतदान केंद्र परिसरात निवडणुकीचे रंग अधिकच गडद झाल्याचे चित्र पाहायला मिळाले। विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांकडून मतदारांशी संपर्क साधला जात असून आजच्या मतदानाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नगरसेवकांनी एकत्रितपणे मतदान करत पक्ष संघटनात्मक दृष्ट्या मजबूत असल्याचा संदेश यावेळी दिला। अमरावती विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये महायुतीचे उमेदवार माजी आमदार आदरणीय प्रवीणजी पोटे साहेब यांचा विजय निश्चित आहे। याच्यामध्ये कुठेही बाधा येईल असं दिसत नाही। आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 12 नगरसेवक या ठिकाणी आलेलो आहोत आणि 12ही लोकांनी मतदान केलेलं आहे। 12ही लोकांचं मतदान महायुतीचे उमेदवार प्रवीणभाऊ पोटे यांना करण्यात आलं आहे। त्यामुळे मला खात्री आहे की प्रवीणभाऊ पोटे निश्चितपणे निवडून येतील आणि अमरावती महानगरपालिकेच्या विकासाला निश्चित दराने ते गती देतील अशी आम्हाला आशा आहे। काँग्रेसने एकीकडे व्हीप जारी केली होती की मतदानावर बहिष्कार करणार, त्याच्याबद्दल काय सांगा? तो त्यांच्या पक्षाचा विषय आहे। त्यांनी काय ठरवलं तो त्यांचा निर्णय आहे। म्हणजे पहिल्यांदा जाहीर करायचा उमेदवार आणि त्यानंतर माघार घ्यायची आणि आता तटस्थ भूमिका घ्यायची, हा विषय न बोलण्यासारखा आहे। तरीसुद्धा त्यांच्या संदर्भात माहिती आहे, त्याच्यामुळे जास्त बोलण्यात काही अर्थ नाही। तरीसुद्धा त्यांच्या 4 नगरसेवकांनी वोटिंग केलं नाही, कदाचित सर्व नगरसेवक मतदान करतील, काही हरकत नाही। मतदान करायला सगळ्या नगरसेवक, काँग्रेसने भूमिका घेतली तटस्थ राहण्याची, परंतु नगरसेवकाचा शेवटी विषय आहे ना तो, त्यांना मतदान करायचं असेल तरी नक्की मतदान करतील आणि मतदानासाठी मला असं वाटतं की सर्वच नगरसेवक येतील। राष्ट्रवादीच्या सगळ्या नगरसेवकांचं मतदान झालेलं आहे। सगळ्या नगरसेवक, एक आमचे नगरसेवक इथे आहे, 2 मिनिटात 5 मिनिटात पोहोचतील। पूर्ण 12ही नगरसेवकांचं मतदान आमचं झालेलं आहे।